सई रोज शाळेतनं आली की तिचं एक वाक्य ठरलेलं असतं बरं का, मम्मा शाळेमध्ये मला टिफिन पुरलाच नाही आणि काहीतरी छान कर ना. हे वाक्य रोज असतं. आता आहे ना, आज तिला मी एक छान असं सरप्राईज देणार आहे. शाळेतनं यायचा वेळ झालेलाच आहे, तर एक झटपट तरीही पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा पद्धतीची एक रेसिपी करणार आहे. चला तर मग काय करणार आहे ते पाहूयात. सॉसपॅन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी ओतून घेते. पण ही सोयावडी घेत आहोत 100 ग्रॅम. आता हे गरम केलेलं पाणी आपण या वडींमध्ये टाकून घेऊयात. हे पाणी आहे ना, थंड होईपर्यंत आपण ही वडी यामध्येच भिजत ठेवणार आहोत. साधारण 10 ते 12 मिनिटानंतर इथं तुम्ही बघू शकता आपली सोयाबीन वडी छान अशा पद्धतीनं भिजली गेलेली आहे. तर यातलं हे जे पाणी आहे ना, ते सगळं पाणी आपण अशा पद्धतीनं दाबून सेपरेट करून घेणार आहोत. सगळ्या वड्यांमधलं पाणी मी काढून घेते. पाणी काढून घेतलेले हे सोयाबीन आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला मदत करत आहे अगारोचा हा रिगल पर्सनल ब्लेंडर. याची मोटर 100% कॉपरपासून तयार करण्यात आलेली आहे. याच्यासोबत आपल्याला हे 3 जार मिळतात. एक 700 ml, 500 ml आणि 300 ml मध्ये. सोबतच 3 वेगवेगळ्या प्रकारचे लीड देण्यात आलेले आहेत, ज्याचा वेगवेगळा फायदा आपल्याला होतो. जसं की एखादा ज्यूस किंवा तयार केलेली स्मूदी पिण्यासाठी आपण या लीडचा वापर करू शकतो. अशा पद्धतीनं हे लीड लावलं तर तयार केलेला पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकता. सोबतच हे आहे स्ट्रेनर. अनावश्यक पदार्थ जेव्हा आपल्याला गाळून काढायचा असतो, सेपरेट करायचा असतो, त्यावेळेस या लीडचा तुम्ही वापर करू शकता. त्याच्यानंतर एखादा तयार केलेलं वाटण असेल किंवा तयार केलेला पदार्थ तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हे लीड वापरू शकता. या ब्लेंडरसोबत आपल्याला हे 2 ब्लेड मिळतात, एक 4 पात्याचा आणि एक 2 पात्याचा. 2 पात्याचा आपल्याला ग्राइंडिंगसाठी वापरायचा असतो आणि 4 पात्याचा ब्लेंडिंगसाठी. हे जे ब्लेड आहेत ना, अशा पद्धतीनं सेपरेट होतात, त्यामुळे याची स्वच्छता करणं आपल्याला जास्त सोयीचं जातं. तर इथं आपण काय केलेलं आहे, हा 500 ml चा जार घेतलेला आहे. एका वेळेस जेवढे सोयाबीन बसतील तेवढे टाकून घेऊयात आणि ब्लेंडरला फिरवून घेऊयात. त्यासाठी इथे मी हे 2 पात्याचे ब्लेड वापरते. याच जारमध्ये आता मी 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे. $700 ml जारमध्ये इथं आपण हे डाळवं घेतलेले, साधारण अर्धा पाऊण तास हे मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले. थोडीशी कोथिंबीर, पुदिना घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, आलं, 4 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 मोठे चमचे दही, चवीनुसार थोडंसं मीठ. आता हे आपण एकदम फाईन असं ग्राइंड करून घेत आहोत. आवश्यकता वाटली तर पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दह्याची आणि पुदिन्याची छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. या ब्लेंडरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चेक करू शकता. आता बारीक करून घेतलेल्या या सोयाबीनमध्ये आपण टाकत आहोत अर्धा चमचा गरम मसाला, सोबतच जिरा पावडर 1 छोटा चमचा, चाट मसाला पाव चमचा, चवीनुसार याच्यामध्ये लाल चटणी टाकायची आहे. तुम्हाला हे कितपत तिखट हवे त्या हिशोबाने. साधारण पाव चमचा हळद, एकदम बारीक असा चिरून घेतलेला एक छोट्या आकाराचा कांदा आणि बाइंडिंगसाठी याच्यामध्ये आपण साधारण 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घेत आहोत. चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण हाताने व्यवस्थित असं एकत्रित करून घेत आहोत. तर इथे ना आता आपल्याला याची अशी टिक्की तयार करून घ्यायची आहे.
हे जेव्हा आपण मळतो ना तर त्यावेळेस चांगला चुरून चुरून त्याला मळायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीची त्याला बाइंडिंग येते. आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही आणखीन एखाद चमचा बेसन पीठ याच्यामध्ये वाढवू शकता. आता जसा तुम्हाला शेप हवा आहे ना तसा तुम्ही याला द्यायचा. तेल आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये हे कटलेट किंवा कबाब टाकून घेऊया. आता इथे आपण याला कटलेटचा आकार दिलेला आहे. जर तुम्ही याला कबाबचा आकार दिला तर तुम्ही याला सोया कबाब म्हणू शकता. आता मी कटलेटचा आकार दिलेला आहे त्यामुळे कटलेट म्हणते. तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने छान मस्त असे हे तळले गेलेले काढून घेऊयात. खूप जास्त काही वेळ लागत नाही आणि खूप जास्त साहित्य सुद्धा गोळा करावं लागत नाही. इथे तुम्ही बघू शकता वरच्या साईडनं छान मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशा पद्धतीचे हे तयार होतात. एक आपण टेस्ट करूयात. तर ही दह्याची चटणी आहे. मस्त. छान. ही रेसिपी आहे ना घरी नक्की ट्राय करा. म्हणजे ट्राय केल्यानंतर कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.